Welcome friends to our YouTube channel Satya Classes. Today we are going to see the appreciation of next poem Animals. This is the poem of 10th for English medium 2.1 poem Animals, in which we are going to see title of the poem, poet's name, rhyme scheme, figure of speech and central idea or theme. We will cover all the points needed in appreciation for the examination. Now let's start to the appreciation. We must write it in the paragraph format, not in a point format. Okay, let's start. या स्लाइडमध्ये आपण पहिले दोन महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे टायटल ऑफ द पोएम आणि दुसरा मुद्दा आहे पोएट्स नेम. लेट्स स्टार्ट द para. The poem Animal has been penned by Walt Whitman, a major figure in early American poetry. He was nonconformist in all respects, including social life. The poet made break with tradition and wrote a revolutionary new kind of poetry. आता या ठिकाणी आपण पोएटचं नाव आणि पोएमचं टायटल या दोन प्रमुख मुद्दे दिलेले आहेत, पण जनरली सरळ त्याच वाक्यात न देता वेगळ्या प्रकारे लिहिलेले आहेत. पहिलं जे पोएमचं नाव आहे ते आहे ॲनिमल आणि दुसरं पोएटचं नाव आहे ते आहे वॉल्ट विटमन. यामध्ये आपण आणखी काही मुद्दे ॲड केलेत. पहिला मुद्दा तो आहे पोएटबद्दल. तो एक मेजर फिगर आहे अमेरिकन पोएट्रीमधला. त्यानंतर दुसरी गोष्ट, तो नॉन कन्फर्मिस्ट आहे सगळ्याच बाजूंनी, म्हणजे त्याच्या सोशल लाईफमध्ये सुद्धा. आणि त्याचबरोबर आपण आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की त्याने एक रिव्होल्युशनरी न्यू काइंडचा वापर ही पोएट्री लिहिताना केलेला आहे. अशा प्रकारे आपण पहिले जे दोन पॉईंट होते ते पहिल्या या पॅराग्राफमध्ये कंप्लीट केलेले आहेत. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत. पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम. त्याबद्दल आपण या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. द पोएम डिड नॉट कन्सिस्ट राईम स्कीम. या पोएममध्ये कुठल्याही राईम स्कीमचा यूज करण्यात आलेला नाही. इट डज नॉट फॉलो द कन्व्हेन्शनल वे ऑफ पोएट्री रायटिंग. त्याचबरोबर पोएटने याच्यामध्ये जो कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक मार्ग आहे पोएट्री लिहिण्याचा त्याचा यूज केलेला नाही. पोएट्री रायटिंगचा ट्रॅडिशनल वे वापरलेला नाही. इट इज रिटन इन अ रिव्होल्युशनरी न्यू काइंड ऑफ पोएट्री इन फ्री वर्स फॉर्मॅट. ही एक रिव्होल्युशनरी क्रांतिकारक अशा न्यू काइंड पोएट्री फॉर्ममध्ये लिहिली गेली आणि तो न्यू फॉर्म आहे फ्री वर्स फॉर्मॅट. इट मीन्स दॅट इट डझंट हॅव एनी राईम स्कीम और फॉलो एनी राईम और मॅट्रिक्स. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाहिलं आहे की यामध्ये कुठलाही राईम स्कीमचा वापर केला गेलेला नाही. याच्यामध्ये राईम नाही आणि त्याचबरोबर मॅट्रिक्सचाही वापर केला गेला नाही, जो या वॉल्ट विटमनच्या काळात सगळ्याच पोएट्रीमध्ये जवळजवळ केला जायचा. पण त्याने हा रिव्होल्युशनरी काइंडचा वापर केला आहे आणि ही जी पोएम आहे फ्री वर्स फॉर्मॅटमध्ये त्याने लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण हा सेकंड पॉईंट आहे तो कव्हर केलेला आहे. आता आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नेक्स्ट पॉईंट, तो आहे फिगर ऑफ स्पीच. तो पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. आता या स्लाईडमध्ये फिगर ऑफ स्पीचबद्दल दिलेलं आहे. पुढच्या दोन स्लाईडमध्ये आपण हा मुद्दा लिहिलेला आहे. चला सुरुवात करूया. द चीफ फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन धिस पोएम इज रिपिटेशन. म्हणजे जो मुख्य फिगर ऑफ स्पीच या पोएममध्ये वापरण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे रिपिटेशन. आता त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे, कारण फिगर ऑफ स्पीच या पॉईंटबद्दल लिहिताना तुम्हाला दोन गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो फिगर ऑफ स्पीच वापरला आहे त्याचं नाव, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्या फिगर ऑफ स्पीचचं कवितेतलं एक एक्झाम्पल. या दोन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्या पाहिजेत, कारण यालाच
अर्धा आणि अर्धा असा मिळून 1 मार्क आहे. नेक्स्ट पॉईंट, द लाईन सच ॲज दे डू नॉट स्वेट, दे डू नॉट मेक मी सिक, दे डू नॉट लाय. आता या तीनही लाईन पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल दे डू नॉट हे जे शब्द आहेत ते शब्द या ओळींमध्ये रिपीट करण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्यावेळेस शब्दांची पुनरावृत्ती होते त्यावेळेस तिथं जो फिगर ऑफ स्पीच असतो तो असतो रिपिटिशन. त्यामुळं रिपिटिशन हा मुख्य फिगर ऑफ स्पीच या पोयममधला आहे आणि हे या 3 एक्झाम्पलमधून आपल्याला दिसून येतं, ज्या ठिकाणी दे डू नॉट या शब्दांना पुन्हा पुन्हा वापरण्यात आलेलं आहे. आता पुढची स्लाईड पाहूया. या पुढच्या स्लाईडमध्ये पुढचे मुद्दे दिलेले आहेत जे फिगर ऑफ स्पीचशीच रिलेटेड आहेत. ओके, लेट्स स्टार्ट. मेक अ स्ट्रॉंग इम्पॅक्ट अँड एक्सप्रेसिंग द क्वालिटीज दॅट ह्युमन्स शूड पास बट ॲनिमल्स डू नॉट. आता या लाईनमध्ये आपल्यावर स्ट्रॉंग इम्पॅक्ट या लाईनचा पडतो आणि या लाईन काय एक्सप्रेस करतात तर क्वालिटीज एक्सप्रेस करतात ज्या ह्युमनने पास्ट केल्यात म्हणजे सोडून दिल्यात आणि ॲनिमलने मात्र त्या ॲक्सेप्ट केल्यात किंवा त्या सोडून दिलेल्या नाहीत. द अदर फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस पोएम इज अलिट्रेशन, टॉटॉलॉजी, हायपरबोल एक्सेट्रा. आता अशा प्रकारे या थर्ड पॉईंटमध्ये फिगर ऑफ स्पीचच्या आपण पाहिलं ती म्हणजे फिगर ऑफ स्पीचची नावं, इतर फिगर ऑफ स्पीचची नावं जी या पोएममध्ये पोएटकडून वापरण्यात आलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे अलिट्रेशन, ज्यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती होत असते. लेटर इज रिपीटेड, फर्स्ट लेटर ऑफ वर्ड इज रिपीटेड. नेक्स्ट आहे टॉटॉलॉजी आणि लास्ट वन आहे हायपरबोल. अशा प्रकारे तुम्हाला 3 पॉईंट यामध्ये इन्क्ल्यूड करायचे आहेत. पहिला पॉईंट आहे, फर्स्ट पॉईंट आहे त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव ज्याचा वापर त्याच्यात करण्यात आला, कुठल्याही एका फिगर ऑफ स्पीचचं नाव आणि ज्याचं नाव दिलं आहे त्याच फिगर ऑफ स्पीचचं किमान एक एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये ॲड करायचंच आहे किंवा लिहायचंच आहे. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला इतर फिगर ऑफ स्पीचची नावं लिहायची. आता नेक्स्ट पॉईंट पाहूया, सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोएम. लेट्स स्टार्ट. द सेंट्रल आयडिया ऑफ धिस पोएम इज द ॲनिमल्स आर बेटर दॅन ह्युमन. आता या पोएमची जी सेंट्रल आयडिया आहे ती सेंट्रल आयडिया काय आहे तर या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की ॲनिमल्स ह्युमन बीइंगपेक्षा बेटर आहे आणि हीच या पोएमची सेंट्रल आयडिया आहे. हिअर पोएट सेज दॅट द हॅबिट्स, द क्वालिटीज अँड द ऑनेस्टी ऑफ ॲनिमल्स. यामध्ये किंवा या ठिकाणी पोएटने आपल्याला सांगितलं आहे, काय सांगितलं आहे की जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सच्या ज्या हॅबिट्स आहेत त्याचबरोबर ॲनिमलमध्ये ज्या क्वालिटीज आहेत, जे गुण आहेत ते गुण, त्याचबरोबर द ऑनेस्टी ऑफ ॲनिमल्स आणि प्राण्यांचा प्रामाणिकपणा किंवा त्यांची ऑनेस्टी, या 3 गोष्टी त्याने या ठिकाणी इन्क्ल्यूड करून सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्राण्यांच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या माणसापेक्षा चांगल्या आहेत, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत त्याही ह्युमन बीइंगपेक्षा चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे ॲनिमल हे जास्त ऑनेस्ट आहेत. आपण एक्झाम्पलच द्यायचं झालं ऑनेस्टीचं तर डॉगचं देतो, माणसाचं देत नाही. आता पुढचं, आर बेटर दॅन ह्युमन, म्हणजे या ज्या क्वालिटीज आहेत त्या माणसापेक्षा ॲनिमलमध्ये काय आहेत, चांगल्या आहेत. त्याच्या हॅबिटही माणसापेक्षा चांगल्या आहेत. आता नेक्स्ट पॉईंट, दे नेवर कंप्लेंट अबाउट देअर सिच्युएशन टू एनीवन. आता का आहेत ॲनिमल त्याच्यापेक्षा बेटर, त्याचं पहिलं कारण त्याच्या क्वालिटीज चांगल्या आहेत,
तो माणसापेक्षा जास्त ऑनेस्ट आहे, त्याच्या हॅबिट माणसापेक्षा जास्त चांगले आहे. दुसरं कारण, दे नेवर कंप्लेन, ते कधीच कंप्लेन करत नाही अबाउट देअर सिच्युएशन टू एनीवन. दुसऱ्या कुणालाही आपल्या परिस्थितीबद्दल ते कंप्लेंट करत नाही. हे दुसरं कारण आहे की ह्युमनपेक्षा ॲनिमल्स बेटर आहेत. दे डू नॉट हॅव क्रेज ऑफ जस्ट ओनिंग थिंग्स. तिसरी गोष्ट जी माणसामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळते की ओनिंग थिंग्स, हे माझ्या मालकीचं हवं, ते माझ्या मालकीचं हवं, असं ॲनिमलमध्ये नसतं. त्यांच्यामध्ये ओनिंग थिंग्सची क्रेज आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ती बिलकुल नसते. ते फक्त त्यांना जे जगण्यासाठी आवश्यक आहे त्याच गोष्टी निसर्गाकडून घेतात. ओनिंगची सवय किंवा ओनिंग थिंग करण्याची क्रेज त्यांच्यामध्ये नसते. लास्ट पॉईंट, दे डू नॉट वर्शिप टू अदर ॲनिमल्स. आता आपण म्हणजे ह्युमन बीइंग्स हे काय करत असतो, दुसऱ्या माणसाची किंवा दुसऱ्या व्यक्तींची पूजा करत असतो. तसं ॲनिमल्स कधीही करत नाही, ते दुसऱ्या व्यक्तींची पूजा करत नाही. आणि आता लास्ट पॉईंट आहे, दे आर ऑलवेज हॅपी विथ देअर कंडिशन. ॲनिमल्स त्यांची जी कंडिशन आहे त्या प्रत्येक कंडिशनमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये आनंदी राहतात. त्यामुळं ते ह्युमन बीइंगपेक्षा श्रेष्ठ आहेत. अशा प्रकारे या पोएमची जी सेंट्रल आयडिया आहे ती सेंट्रल आयडिया आहे की ॲनिमल्स हे ह्युमन बीइंगपेक्षा बेटर आहेत. आणि या बेटर असण्याची कारणं काय आहेत तीही या पोएमची सेंट्रल आयडिया आहेत जी या पोएममध्ये दिलेली आहेत. जसं ॲनिमल्सच्या हॅबिट, त्यांच्या क्वालिटीज, आणि तिसरी गोष्ट त्यांच्यामध्ये असणारी ऑनेस्टी ही माणसापेक्षा त्यांना बेटर बनवते, ती माणसापेक्षा बेटर असते. दुसरी गोष्ट, ते कधीच आपल्या सिच्युएशनबद्दल कंप्लेंट करत नाहीत, जी सवय माणसाला असते. पुढची गोष्ट म्हणजे ते त्यांच्याकडं क्रेज नसते ओनिंग थिंग्सची, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला हवी अशी हाव प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा अशी क्रेज प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ते कधीही आपल्या दुसऱ्या ॲनिमलला वर्शिप करत नाही. जसं ह्युमन बीइंग इतर मानवांची पूजा करतात तसं ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलची पूजा करत नाही. आणि सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचाच असणारा पॉईंट म्हणजे ते आहे त्या परिस्थितीत आनंदी राहतात. ते त्या सिच्युएशनबद्दल, त्या कंडिशनबद्दल तक्रार करण्याच्या ऐवजी आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहतात. या सर्व गोष्टींमुळं ॲनिमल्स हे ह्युमन बीइंगपेक्षा बेटर आहेत. आणि हीच या पोएमची सेंट्रल आयडिया आहे की ॲनिमल्स इज बेटर दॅन ह्युमन बीइंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस द बेल आयकॉन.